न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अजय पाटील साळुंखे यांचा वाकला ग्रामस्थांच्या वतीने सत्कार। काल बोलठाण येथे कांद्याच्या भावाबद्दलच्या आंदोलनामध्ये अजय पाटील साळुंखे व त्यांचे काही सहकाऱ्यांना नांदगाव पोलिसांनी अटक केली होती। प्रशांत निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी अजय साळुंखे यांचा जामीन मंजूर करून सुटका केली व वाकला ग्रामस्थांच्या वतीने बोलठाण कांदा मार्केट येथे झालेले आंदोलनाचे नेतृत्व श्री अजय पाटील साळुंखे व सहकारी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी गावातील परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट। शेतकऱ्यांची आज जर परिस्थिती बघितली, पिकवायचा अधिकार आपल्याला आहे पण विकायचा अधिकार आपल्याला नाही। फुकट माल या ठिकाणी चाललेला आहे। काल कांदा मार्केट असेल, मक्याचं मार्केट असेल, गव्हाचं मार्केट असेल, सोयाबीनचं मार्केट असेल, तुम्ही जर बघितलं तर शेतकऱ्याचा माल हा फुकट चाललेला आहे। उत्पादन खर्च देखील या ठिकाणी निघत नाही। आणि अशा अवस्थेमध्ये काल बोलठाण मार्केट येते शेतकऱ्यांनी कांदे नेले होते आणि ते कांदे फक्त 400 रुपये ते 500 पर्यंत या ठिकाणी चाललेले होते। म्हणजे आणि त्या मालामध्ये देखील तोटा येत होता। म्हणून शेतकरी संतप्त झाले आणि व्यापाऱ्यांना जाब विचारला आणि तो जाब विचारून या ठिकाणी योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी हा रस्त्यावर आला। रस्त्यावर आल्याच्या नंतर या ठिकाणी तीव्र आंदोलन या ठिकाणी उभं राहिलं आणि ते आंदोलन उभं राहिल्याच्या नंतर पोलीस बळाचा वापर करून हे आंदोलन या ठिकाणी मोडीस काढण्यात आलं आणि आम्हाला आणि काही आमच्या सहकाऱ्यांना या ठिकाणी नांदगाव पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली। त्यानंतर प्रशांत निकम सर सर्व या ठिकाणी उपस्थित होऊन त्या ठिकाणी आमची जामीन त्यांनी त्या ठिकाणी घेतली। त्यानंतर आज वाकला नगरीमध्ये त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलून आमचा या ठिकाणी छोट्या ठिकाणी या ठिकाणी सत्कार केला। खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं त्यांच्या या ठिकाणी सर्व वाकलेकरांचे, प्रशांत निकम सरांचे, या ठिकाणी गोटरे काकांचे सर्वांचे आभार आहे। परंतु शेतकरी भावांनो, आता संघटित होणं गरजेचं आहे। जर आपण संघटित नाही झालो तर आपल्याला या ठिकाणी शेती विकावं लागतील, कारण आपल्याला पिकून आपलं पोट भरणार नाही। म्हणून या ठिकाणी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे आपल्याला हमी भाव पाहिजे आणि आपल्या शेतीला पाणी पाहिजे। आज अशी परिस्थिती फक्त गावामध्ये फक्त पिण्याला पाणी आहे, काही ठिकाणी पिण्याला देखील पाणी नाही। म्हणून ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे। जे लोक निस्वार्थीपणे या ठिकाणी लढतात त्यांच्या मागे या ठिकाणी कोणी असू दे, त्यांच्या मागे जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांना या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे। आणि हे जर आपण आज केलं नाही तर उद्याचा काळ या ठिकाणी आपल्याला अवघड होणार आहे। आज शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार नाही। याचं कारण बघितलं का? शेतकरी हा उद्योजक आहे, परंतु तरी देखील ही अवस्था कशामुळे झाली? शेतीला पाणी नाही आणि मालाला हमी भाव नाही। हमी भाव म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे योग्य हमी भाव पाहिजे। परंतु कालच्या आंदोलनाने एक सिद्ध झालं, शेतकरी जेव्हा संघटित झाले, जो कांदा या ठिकाणी 400 रुपये 300 रुपये चालला होता तो कांदा 150-200 असणारा भाव आणि आपल्या बोलठाण मार्केटमध्ये असणारा भाव याच्यामध्ये निम्म्या भावाचा जवळपास फरक होता। आणि या भावासाठी चांगला भाव मिळावा म्हणून त्या शेतकऱ्यांना अपेक्षेनं बोलठाण मार्केट या ठिकाणी जो काय आपला कांदा विक्रीसाठी दिलेला होता। आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने एक रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि ह्या आंदोलनाचं नेतृत्व परिसरातील ज्येष्ठ शेतकरी होते सन्माननीय अजय पाटील साळुंखे आणि त्यांच्या सवंगड्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि ह्या आंदोलनाचा परिणाम चांगलाही झाला। जवळपास 200-300 रुपयांना भाव या ठिकाणी वाढवण्यात आले। आणि कालचं जर आपण उदाहरण बघितलं, शेतकऱ्यांनी जर असा कायमचा चांगल्या पद्धतीनं एकजुटीनं लढा दिला तर निश्चितच आयोगानं सांगितल्याप्रमाणे 9 रुपये 37 पैसे 1 किलोला असणारा भाव हा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यापेक्षा जास्त भाव चांगला मिळेल असं या ठिकाणी वाटतं। म्हणूनच आता गरज आहे की ज्या पद्धतीनं ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव म्हणतात की शिक पोरा शिक आता लढायला शिक, कुंब्याच्या पोरा आता लढायला शिक, अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं आता लढाईची गरज शेतकऱ्यांना आहे आणि रस्त्यावरती आपण टिकलं पाहिजे, आपला लढा आपण लढला पाहिजे अशी अपेक्षा आपण यापुढील काळात करूया। नेहमीच सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर नेतृत्व म्हणून स्वतः गुन्हे घेत आपली जमीन घरदाराचा त्याग करून जो संघर्ष होता कायम लढत आहे, त्या संघर्ष त्याचं कालच्या या समर्पणासाठी नेतृत्वासाठी आणि काल जी काही त्यांच्यावरती जी काही केस दाखल झाली
त्या संदर्भात त्यांना नांदगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी नेण्यात आलं. परंतु सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपल्या वाकला गावाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सत्कार सत्कार करणं या ठिकाणी मी आपलं आद्य कर्तव्य समजतो. म्हणूनच आपल्या गावातील ज्येष्ठ नेतृत्व सन्माननीय आमचे दाजी विजयजी बोडरे यांना विनंती आहे की आपण सन्माननीय अजय पाटील साळुंखे यांचा सत्कार या ठिकाणी करावा.